झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात खारगे समितीचा अहवाल प्राप्त झालाय अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। हा अहवाल अद्याप सीलबंद असल्याचं त्यांनी म्हटलंय। याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं। ज्यांचं नाव या अहवालातनं समोर येईल त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील बावनकुळेंनी दिला आहे। पुण्याच्या मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारासंबंधीचा खारगे समितीचा रिपोर्ट हा माझ्याकडे प्राप्त झाला आहे। हा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टच्या संदर्भाने ज्या काही खारगे समितीने शिफारशी केल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। कालच मला सीलबंद लिफाफा मिळालेला आहे, अजून तो सीलबंदच आहे, पण मी आज माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टच्या आधारावर ज्या ज्या कारवाई आहे शिफारशी आहे त्या आम्ही करणार आहोत। त्या रिपोर्ट लवकरात लवकर सरकार कारवाई करेल। सर, रिपोर्टमध्ये ज्या कुणावर ठपका असेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडण्यात येणार नाही। आणि ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी जमीन बेबंदशाहीने विकली असेल अशा अधिकाऱ्यांना सरकारमध्ये राहण्याचाही अधिकार नाही।